जय महाराष्ट्र भावांनो, गुड मॉर्निंग. मस्त की सकाळी उठून गेलो, उठून डायरेक्ट नाश्ता केला मस्त की, आणि इथं लावून दिलं आपलं गरम होण्यासाठी पाणी गरम झालं आणि एकदम झगामगा. आणि मला बघा असा रेडी होऊन गेलो एक नंबर असं ऑफिसला जाण्यासाठी. म्हणजे चला फटाफट जाऊया ऑफिसला. त्याच्या आधी करून घेतलं मस्त बाप्पांचं दर्शन केलं आणि निघालो ऑफिसला. संध्याकाळी आलो चहा प्यायला भावानं. चहा मी तर कधी पितच नव्हता, पण हा गण्या, या गण्यामुळे मला जी चहा प्यायची सवय लावून गेली भावानं. काय रोज संध्याकाळी चहा पितो म्हणजे जाऊ द्या असो. तेवढ्यात मस्त गेलो होतो रूमला आल्या पोऱ्या बघा म्हणतं काय करतोय तो, म्हणे झुलाझुल. पुढचं काही बोलतच नाही. मी बोलतो तेवढ्यात भोड्या उतरायला लागला. म्हणतो उतरून मारू बिरू नको म्हणतं भाऊ. मग तिथून आलो हिंजवडी चौकात भावानं. चौकात मस्त महाराजांचं दर्शन घेतलं. लागलं होता सिग्नल मग महाराजांचं दर्शन घेऊन घेतलं. त्यानंतर आलो डायरेक्ट भावानं मिलेनियम मॉलला येऊन बघतो तर इथं दरवेळेस काही ना काही त्यांनी ना डिझाईन ते काही ना काही बनवलेलं असतं. यावेळेस काय बनवलं होतं बघा, बाहेर डायरेक्ट लावून दिलं त्यांनी गिटार. आणि एक नंबर ते दिसत होतं भावांनो, फुल एक नंबर गिटार असं इथून ते तिथपर्यंत. मध्ये येऊन बघतो तर या एवढी मोठी पुंगाणी दिसली भावना. पुंगाणी आता याचं नाव काय माहिती नाही, आम्ही पुंगाणी म्हणतो बाई एवढी मोठी पुंगाणी कोण वाजवेल. त्याने लस नाही, आम्ही आमचं बघून घेऊन तर ठीक आहे. मग काय एकदम फॉर्म मारण्यासाठी आरशासमोर येऊन गेलो. कसा दिसतोय डायरेक्ट एक नंबर. मग त्यानंतर आलो डायरेक्ट मॉलमधनं बाहेर डायरेक्ट आप्पे खायला, गोड आप्पे खायला. ॲक्च्युली पॅनकेक होता पण गोड आप्पे होते भावना. मग आलो रूमला येऊन मस्त बनवून टाकली ना आणि मी खिचडी. आता मस्त खाऊया खिचडी, एन्जॉय करूया. भेटूया तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.